नंतरची बातमी अमरावतीमधली आहे। राणा दाम्पत्य आणि अडसुळांमधील राजकीय वाद मिटल्याची चर्चा आहे, कारण राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी केलंय। राणा दाम्पत्याने अभिजित अडसूळांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अभिजित अडसूळ यांनी दिली आहे। तर मोदींसाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतल्याचा आमदार रवी राणा यांनी म्हटलेला आहे। राणा दाम्पत्य अभिजित अडसूळांच्या भेटीला आनंदराव अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करणार। अमरावतीच्या मैदानात दुश्मन दुश्मन ना रहा। राजकारणात केव्हा काय घडेल सांगता येत नाही। अनपेक्षित घटनांचा क्रम म्हणजेच राजकारण असं म्हणतात। असंच एक नाट्यमय वळण अमरावतीच्या राजकारणात पाहायला मिळालं। लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी राणा दाम्पत्यानं अभिजित अडसूळांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर अभिजित अडसूळांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलंय। जिन्होंने राम को लाया है उनको लाएंगे या विचारावर आज शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही आलो। आनंदराव अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे 400 पार, या नाऱ्यावर सगळेजण आम्ही काम करत आहे। बघा, राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे। 400 पारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते। आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत, परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून येईल। अभिजित अडसूळ यांनी नवनीत राणांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे। मात्र नवनीत राणांच्या मागे जात पडताळणीचं शुक्ल क्लाष्ट लावणारे आनंदराव अडसूळ पाठिंबा देणार का, याबाबत दाट शंका आहे। राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष 2013 पासून सुरू आहे। 2013 मध्ये नवनीत राणांचं मोची जातीचं प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं वैध ठरवलं होतं। या निर्णयाविरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयामध्ये गेले होते। त्या मोची नसून पंजाबी चर्मकार असल्याचा दावा याचिकाकर्ते आनंदराव अडसूळांनी केला होता। 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द करत राणांचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं। यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। अखेर सुप्रीम न्यायालयाने नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू, यशोमती ठाकूर हे नवनीत राणांच्या पराभवासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे। म्हणूनच आनंदराव अडसूळांचा पाठिंबा मिळवण्याचा राणांचा प्रयत्न दिसतोय। तरी सुद्धा कुठेतरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मोठा गेम झालेला आहे। आनंदराव अडसूळांनी 2009 ते 2019 असं 10 वर्ष अमरावती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणा यांनी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला। मात्र 2024 मध्ये नवनीत राणा यांना महायुतीची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे आनंदराव अडसूळ यांचा पत्ता कट झाला आहे। त्यामुळे मोदींचे ध्येय गाठण्यासाठी आनंदराव अडसूळ राणांच्या प्रचारासाठी जरी मैदानात उतरले तरी शेवटच्या दिवसापर्यंत अमरावतीमध्ये नेमकं काय घडेल याचा नेम नाही। अमर घटाळे, साम टीव्ही, अमरावती।